नमस्कार, मी अमोल परचुरे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या शोमध्ये. आपल्या या शोमध्ये जे जे कुटुंब आपल्या घराचं स्वप्न साकार करतील ते सुखी आणि समाधानी असतील. कारण घरांचे जे पर्याय उपलब्ध आहेत त्यामधून सर्वोत्तम घर आपण त्यांच्यासाठी निवडून देत असतो. आणि त्यामुळेच आपला हा शो वेगळा आहे, आपला हा शो अनोखा आहे. आजही आपण असंच एक घर निवडून देणार आहोत पोंगुर्लेकर फॅमिलीला. चला तर मग आधी आपण भेटूया त्या फॅमिलीला, बघूयात पोंगुर्लेकर फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, त्यांची ओळख करून घेऊयात आणि बघूयात त्यांच्या स्वप्नातलं घर नेमकं कसं आहे ते. मुंबईजवळ ठाण्यात राहणारं पोंगुर्लेकर कुटुंब. या कुटुंबाचे प्रमुख आहेत मिस्टर नितीन पोंगुर्लेकर. नितीन यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांच्या मिसेस आहेत हाऊसवाईफ. त्यांना 10 वर्षांचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी आहे. तर अशी ही चौकोनी पोंगुर्लेकर फॅमिली शांत आणि सर्वांशी मनमिळावू. पोंगुर्लेकर फॅमिली त्यांच्या स्वभावानुसार म्हणजेच शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या घराच्या शोधात आहेत. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट मध्ये आज आपल्या सोबत आहेत पोंगुर्लेकर फॅमिली. नितीन पोंगुर्लेकर आणि सोनल पोंगुर्लेकर यांच्या कुटुंबाला सुद्धा नवीन घर घ्यायचंय, मनासारखं घर घ्यायचंय, स्वतःचं घर घ्यायचंय. आणि यासाठीच त्यांना आपण आमंत्रित केलं आपल्या स्टुडिओमध्ये जाणून घ्यायला घराबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते. नितीन आणि सोनल दोघांचंही स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. आणि आपल्या सोबत आहेत रिलायन्स होम फायनान्सचे चिन्मय ढोबळे. नितीन, तुम्ही व्यावसायिक आहात, म्हणजे नोकरी पेशा नाही. हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय? गेले 22 वर्ष झाली मला. 22 वर्ष. मग आता नवीन घर घ्यायचंय, हा निर्णय कोणाचा आहे? का तुमच्या दोघांचाही? आमचा दोघांचा निर्णय आहे तो. का असं वाटलं तुम्हाला स्वतःचं एक घर घ्यावं, किंवा काही वेगळ्या अपेक्षा त्या घराबद्दलच्या तुमच्या आहेत? जसं जबाबदारी वाढतं तसं गरजही वाढतं. बरोबर. मुलं पण मोठी होत आहेत, त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला चेंजेस होणं गरजेचं आहे. खरंय. आता घर घ्यायचं म्हटलं की एक काहीतरी विचार तुम्ही केला असेल, एक काहीतरी निर्णय तुम्ही घेतलेलाच आहे. तुम्ही स्वतः सुद्धा काही एक आपण म्हणतो रिसर्च तो केला असेल. तर काय तुम्हाला सध्या असं वाटतंय की घर मिळण्यासाठी किंवा घर शोधण्यासाठी किती मेहनत करायला लागेल? मेहनत आता माझी रिक्वायरमेंट आहे जे आहे ते एक 2 BHK पाहिजे. बरोबर. आम्ही असं दोघांनी विचार केलेला आहे. आणि एक 600-700च्या एरियामध्ये पाहिजे स्क्वेअर फीट. बरोबर. ठीक आहे, या सगळ्या रिक्वायरमेंट्स आपण चिन्मयजींना सांगूया. मला वाटतं तुम्ही आणखी योग्य पद्धतीने यांच्याकडून जाणून घ्याल की घराच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत. बरोबर. आम्ही रिलायन्स होम फायनान्स रिप्रेझेंट करतो. त्यात आमचा एक बिझनेस आहे रिलायन्स प्रॉपर्टी. रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये आमच्या कस्टमर्सना मनासारखं आम्ही घर शोधून देतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला फायनान्स करतो किंवा त्याच्यासाठी लोन देतो. तर आपण पहिला तुमचा घर शोधण्याचा टप्पा पार पाडूया. तर कुठल्या एरियात तुम्हाला घर पाहिजे? एरिया म्हटलं की ठाणा सोडून जरा म्हणजे एक कल्याण ठिकाणी. कल्याण. हो. ओके. कल्याणच्या आसपास कुठे असेल तरी चालेल. ठीक आहे. आणि किती बजेट आहे तुमचं? बजेट आमचं 25 ते 30 लाखापर्यंत. 25-30 लाखात. आणि तुम्ही म्हणाले की तुम्हाला 2 BHK पाहिजे, 600-700 स्क्वेअर फीटच्या आसपास. बरोबर. अजून काही अम्युनिटीज कडे तुम्ही बघताय? जसं गार्डन. एवढं जास्त पोल्युटेड एरिया नाही, नको आहे. ओके. सकाळी उठलं की ॲटमॉस्फिअर, रिव्हर व्ह्यू. वा. म्हणजे खरं स्वप्नातलं घर. खरं स्वप्नातलं घर आहे. त्याच्यासाठी थोडं दूर जायला तुम्ही तयार आहे. ठीक आहे. आमच्या इथे असं असतं की आमचे बिल्डर्सचे रिलेशनशिप्स आहेत, त्यामुळे आमच्याकडे बिल्डर्सच्या प्रॉपर्टीचा डेटाबेस असतो. त्याशिवाय आमची वेबसाईट आहे relianceproperty.in. याच्यावर ज्यांना घर विकायचे आहेत ते आपले प्रॉपर्टीज लिस्ट करतात. त्यात आपण तुमच्या रिक्वायरमेंट्स टाकू आणि बघू काय तुमच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे आपल्याला ऑप्शन्स मिळतात. तोपर्यंत पुन्हा एकदा तुमच्या रिक्वायरमेंट्स पण नजर टाकूयात आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगूयात की नेमका तुमच्या घराबद्दलच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत. आपण बघूयात. तुमचं बजेट तुम्ही सांगितलेलं आहे 25 ते 30 लाख रुपये आणि 600 ते 700 स्क्वेअर फूट घराची अपेक्षा आहे तुम्हाला. आणि कल्याण किंवा कल्याणच्या आसपास, अगदी ते जरा स्टेशनपासून थोडं लांब जरी असलं तरी चालण्यासारखं आहे असं तुम्हाला वाटतंय. आणि याचंच कारण आहे तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचंय, पण त्या ठिकाणी सुद्धा क्लब हाऊस, जिम्नॅशियम अशा ॲम्युनिटीज असाव्यात आणि शक्यतो हा फ्लॅट रिव्हर व्ह्यू असावा अशी तुमची अपेक्षा आहे. आता ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्सना सूट होणारं घर आपल्याला कसं मिळतंय ते आपण बघू. चिन्मय, कल्याणमध्ये 600-700 स्क्वेअर फीट 25 ते 30 लाखात बरेच घर आहेत. पण आपण तुमच्यासाठी रिव्हर व्ह्यू पाहिजे
तर रिव्हर व्ह्यू शोधूया. ठीक आहे, तर त्याप्रमाणे 2-3 ऑप्शन्स आले आहेत आपल्याकडे. बेस्ट आहे की आपण जाऊन बघू. बरोबर, आवडतं का? ऍक्च्युअल साईट व्हिजिट आपण करून घेऊ, म्हणजे रिव्हर कशी आहे, रिव्ह्यू कसा आहे ते आपल्याला तिथे जाऊन प्रत्यक्ष कळेल. आताच निघूया मग. ओके, चला. चल. मिस्टर अँड मिसेस पोंगुर्लेकर आपल्याला आवडेल, आपल्या स्वप्नात बसेल असं घर आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टच्या मदतीनं इथे शोधतायत. प्रत्येक फ्लॅटचं बारकाईनं निरीक्षण करतायत. मिस्टर अँड मिसेस पोंगुर्लेकर आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टनं सुचवलेल्या, कल्याणच्या अगदी जवळ आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आंबिवली इथल्या नेपच्यून ग्रुपच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी जात आहेत. पोंगुर्लेकर फॅमिली उत्सुक आहे हा प्रोजेक्ट बघायला. चला तर मग नेपच्यून ग्रुपच्या स्वराज्य प्रोजेक्टला. नेपच्यून स्वराज्यमध्ये तुमचं स्वागत आहे सर. थँक्यू. नेपच्यून स्वराज्याबद्दल आधी सांगण्याच्या आधी मी तुम्हाला नेपच्यून ग्रुपबद्दल थोडी माहिती देईन तुम्हाला. नेपच्यून ग्रुप हे आपलं रेसिडेन्शियल प्लस मॉल्स प्लस IT पार्क असे आपण प्रोजेक्ट आपण मुंबईमध्ये बनवलेले आहेत. भांडूप, मुलुंड, ठाणे या एरियामध्ये आपण हे प्रोजेक्ट कंप्लीट आहे. फॉर एक्झाम्पल मॅग्नेट मॉल आहे, IT पार्क आहे. तर रेसिडेन्शियलमध्ये लिव्हिंग पॉईंट, हार्मोनी, कलरस्केप असे आपण रेसिडेन्शियल टॉवर आपण मुंबईमध्ये कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला आता मी नेपच्यून स्वराज्याबद्दल मी माहिती सांगतो. नेपच्यून स्वराज्य हा आपला प्रोजेक्ट आंबिवलीमध्ये ही मोठी टाउनशिप आहे, ज्याची कनेक्टिव्हिटी बघाल तर आपलं आंबिवली स्टेशनपासून डिस्टन्स आहे फक्त 1 किलोमीटरचं आपलं, जे वॉकिंग तुम्ही 10 ते 12 मिनटं येऊ शकता आणि बाय व्हेकल तुम्हाला 4 ते 5 मिनटं लागतील येण्यासाठी. याची कनेक्टिव्हिटी बॉम्बेपासून 72 मिनिट्स आहे बाय ट्रेन, 45 मिनिट्स तुम्हाला ठाण्यावरून लागतात आणि हार्डली 10 ते 12 मिनटं तुम्हाला कल्याणवरून लागतात. नेपच्यून स्वराज्य टाउनशिप जो प्रोजेक्ट आहे हा टोटल आपला 150 एकरचा मेगा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये स्कूल, हॉस्पिटल, शॉपिंग सेंटर ह्या आपण आपल्या सुखसुविधा आपण त्याच्यामध्ये देतो आहे. टोटल 150 एकर जो टाउनशिप आहे हा टोटल आपण डिवाईड केला आहे 5 सेक्टरमध्ये. सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 4 आणि टोटल सेक्टर 5. सेक्टर 1, सेक्टर 2 आजच्या डेटमध्ये पुरं आपलं सोल्ड आउट झालेलं आहे आणि त्याचं फुल स्विंगमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. सेक्टर 3, सेक्टर 5 हे आपले अपकमिंग सेक्टर आहेत आणि तुम्ही जो आज फ्लॅट जे घर बघायला आलेला आहे ते तुमचं आहे सेक्टर 4मध्ये. सेक्टर 4 आपला हा 25 एकरचा आपला हा टोटल लँड आहे आणि आपण सेक्टर 4 पुरा रिव्हरफ्रंट आपण डेव्हलपमेंट करतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुरा नॅचरल फिलिंग्स मिळतील. सेक्टर 4मध्ये आपल्याकडे आपण 21 माळ्याचे रेसिडेन्शियल टॉवर बनवतो आहे विथ ऑल ॲम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल क्लब हाऊस आहे, जिम्नॅशियम आहे, लँडस्केप गार्डन आहे. याच्यामध्ये आपण जवळजवळ 5 एकरचं आपण लँडस्केप गार्डन देतो आहे. मुलांसाठी स्केटिंग रिंग आहे, आर्टिफिशियल पॉन्ड बनवतो आहे आपण त्याच्यामध्ये, क्रिकेट स्पीक, जॉगिंग ट्रॅक प्लस आपण त्याच्यामध्ये वरिष्ठांसाठी नाना-नानी पार्क पण बनवतो आहे. मीन्स असं जे काय आहे ते सेक्टर जे 3 आहे त्याच्या या लोकेशन साईडलाच ट्रॅक पण येत आहेत, इजंट इट? हा तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण कसं करतोय, सगळ्या ह्या आपल्या ज्या टाउनशिपमध्ये आपण 30 मीटरच्या पुढे आपण रोड बनवतो आहे. तुम्ही कुठच्याही सेक्टरमधून कुठच्याही सेक्टर बाय रोड तुम्ही इझिली त्याच्यामध्ये जाऊ शकता असं. ओके, आमचं लोकेशन रिवाइड आहे. हा तुमचं इथे तुम्हाला सेक्टर 4मध्ये पुरं तुम्हाला रिव्हर व्ह्यू तुम्हाला फ्लॅट मिळाला त्याच्यामध्ये. छान आहे तसं. सेक्टर 3 मॉर्निंगचे जे व्ह्यू आहे ते फार चांगलं दिसेल. रिव्हर साईड आहे सेक्टर 3. आता आपण सॅम्पल फ्लॅट ओके, थँक्यू. तुम्ही जो आता हा सॅम्पल फ्लॅट बघता आहात हा 2 BHK 700 स्क्वेअर फीटचा सॅम्पल फ्लॅट आहे. 2 BHK. याच्यामध्ये आपण जो आता तुम्ही आहे ते लिव्हिंग रूममध्ये उभे आहात. लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला आपण टोटल हे विट्रीफाय फ्लोरिंग आपण देतो आहोत त्याच्यामध्ये, प्लस तुम्हाला ॲक्रेलिक पेंट देतो आहे
हा इकडे जो असेल तो तुमचा डायनिंग एरिया आहे. आता आपण किचनकडे वळूया. सर आपल्या घरामध्ये सर्वात जी इम्पॉर्टंट जी जागा आहे ती आहे आपलं किचन. यामध्ये आपण ह्या ज्या आपल्या फ्लॅटमध्ये आपण ज्या किचन दिलेलं आहे त्याच्या साईडला तुम्हाला दोन्ही साईडला तुम्हाला ग्रॅनाइट्स प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ही जी आपण चिमणी दिलेली आहे त्याला तुम्हाला प्रॉपर तुमचा एक्झॉस्ट जो आहे हा चिमणी मार्फत तुमचा ह्या एक्झॉस्ट म्हणून आपलं बाहेर केला जातो. त्यामुळे तुमच्या इथे कोणतेही पॉल्युशन होत नाही याच्यामध्ये. सर हा जो आहे आपला हा किड्स बेडरूम आहे. याच्यामध्ये ह्यामध्ये आपण जे सेटिंग केलेले आहे ते 2 मुलांसाठी एक चांगला कॉमन आपण बेडरूम बसवलेला आहे त्याच्यामध्ये. सर आता जो आपण बघतो आहे हा तुमचा मास्टर बेडरूम आहे. तुम्हाला हजबंड वाईफसाठी हा त्याच्यामध्ये आपण किंग साईड तुम्ही बेड आपण अरेंज केलेला आहे. ही रिव्हर्स साईड आहे. हो अगदी व्यवस्थित एकदम व्यवस्थित. कोपरा बघितलेला आहे, आवडलंय आणि कोपरा आवडलेला आहे. पण हे नेपच्यून खुद का घर ही त्यांची टॅगलाईन आहे स्वराज्य प्रोजेक्टची. खुद का घर म्हटल्यानंतर काय वाटतं? नावाप्रमाणेच आहे ते आम्हाला फार आवडलेलं आहे. 3-4 घरं पाहिल्यानंतर मग मलाही वाटलं होतं की यांनी ज्या रिक्वायरमेंट्स दिल्या आणि यांच्या रिॲक्शन्स पाहून त्या पहिल्या अपार्टमेंट्सवर की यांना आवडेल. एक्झॅक्टली आवडलेलं. आम्हाला रिलायन्सवाल्याने चांगलंच घर बघून दिलेलं आहे, त्यात काय शंका नाही आहे. आतलं घर जसं आहे तसंच बाहेरचे पण लोकेशन फार आवडलेले आहेत आम्हाला. घरात पण ॲटमॉस्फिअर छान, प्लस सकाळचं ते मॉर्निंग जे व्ह्यू आहे ते मेन नॅचरल एन्व्हायरमेंट आवडले. निसर्ग पण पण असं कामाच्या दृष्टीने विचार केला तर हे लोकेशन कसं वाटतं? म्हणजे ट्रेनचा म्हणजे माझं ॲक्च्युली बिझनेस आहे ठाण्यामध्ये आहे, तर मला पण तिथून येण्यासाठी जाण्यासाठी चांगला म्हणजे ट्रेन सेवा चांगलीच, फॅसिलिटीज चांगली आहे, त्यामुळे मला त्याचा काय प्रॉब्लेम नाही. स्टेशन तसं फार लांब नाही आहे, वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटं लागतात. तर बाकी काय तसं काही मला प्रॉब्लेम नाही आहे. मी अप डाऊन करायला गेल्यानंतर सगळं काय नेपच्यून डेव्हलपर्स मध्ये आहे खुद का घर. नेपच्यून हेच तुमचा आता फॉर्च्यून बनला. हो येस. पण या कॉम्प्लेक्स मध्ये मग स्कूल पण येईल. हो ते सगळं आम्हाला सांगितलेलं आहे की सगळं काय काय सुविधा आहेत सगळं ते टाउनशिप मध्येच येणार सगळं. हो असेल त्याचं तुम्हाला टेन्शन तर ते कुठेच नाहीये, ते आहे ते इथेच आहे. स्वराज्य नेपच्यून स्वराज्य मध्येच आहे. तिला सगळं आवडलं. त्यांनी त्यांच्या दृष्टीने सांगितलं. पण तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी सिलेक्ट करता किंवा कस्टमरसाठी त्यांच्या रिक्वायरमेंट्स बघून ह्या प्रॉपर्टीमध्ये जर आपण पाहिलं, बाहेर आपल्याला एक प्रॉपर्टी लॅब आहे जिथे मटेरियल्स जे आहेत त्यांची तपासणी पण होते आणि कस्टमर्स ते बघू शकतात. ही गोष्ट वेगळी आहे, स्पेशल आहे असं तुम्हाला वाटतं? हा, हे थोडं युनिक फीचर आहे, कारण आम्ही इतक्या प्रॉपर्टीज पाहतो पण जास्त जागी हे दिसत नाही जे कस्टमर्सने ऍक्सेस असतो. चांगलं हे आहे की जे बिल्डिंग किंवा मटेरियल यूज होणार आहे ते प्रत्येक वेळेस टेस्ट होतं बांधण्याच्या आधी, म्हणजे काय क्वालिटी बद्दल आपण निश्चित राहू शकतो. एक ऍड ऑन म्हणा किंवा हे महत्वाचं आहे, कारण शेवटी हे घर त्यांच्यासाठी बरेच वर्ष राहणार आहे, तर त्याची क्वालिटी चांगली आहे तुम्ही स्वतःही बघू शकता. मला असं वाटतं आता खुद का घर, स्वप्नातलं घर आमच्या बजेटमध्ये तर शिक्कामोर्तब झालेलं आहे. हो अगदी. आता काय राहिलंय मग? आता प्रश्न काय उरला? आता राहिलंय लोन बजेट. लोन हा आता लोन मध्ये आता रिलायन्स वाल्याने काय तुम्हाला चांगली प्रॉपर्टी रिलायन्स दाखवली, तसंच तुम्हाला आता लोन साठी पण ते हेल्प करतील. पण त्यातल्या ज्या काही गोष्टी असतील प्रोसिजरच्या त्या मला वाटतं आपण बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन पुढे बोलूया. चालेल. ओके ओके. सर मग एकंदरीत हा तुम्हाला नेपच्यून स्वराज्य प्रोजेक्ट कसा वाटला? सर प्रोजेक्ट आम्ही बघितला, आवडला. नेपच्यून डेव्हलपर्स
बऱ्यापैकी चांगला आहे. 2 BHK जो आहे हा जो आहे याची टोटल कॉस्ट म्हणजे तुमचं सगळं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स, मेंटेनन्स प्लस सोसायटी चार्जेस हे काय ज्या सगळ्या इन्क्लुडिंग जर टोटल बघितली तर अराउंड एक 30 लाखापर्यंत जातं कशामध्ये. आता त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं तुम्ही किती प्रकारे ओन कॉन्ट्रीब्युशन करू शकता आणि किती कशा प्रकारे तुमचं फायनान्ससाठी तुम्हाला किती काही कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये. सुरेंद्रने महत्त्वाची गोष्ट सांगितली आपल्याला की 30 लाख रुपये तुमचा खर्च आहे आणि मला वाटतं ते बजेट पण साधारणपणे तेवढंच तुमचं. हो. आता काय तुमच्या मनात शंका? शंका अशी आहे की आता ऑन कॉन्ट्रीब्युशन मी एक 8-9 लाखापर्यंत मी देऊ शकतो. आता बाकीची उरलेली याच्यानंतर पाहिजे तर बाकीचं उरलेलं मला लोन मिळायला पाहिजे. चिन्मय ढोबळे इथे आहेत, रिलायन्स होम फायनान्स आहे. मला वाटतं आता तुम्ही टेक ओव्हर करा. बरोबर आहे. जर 30-31 लाखाची प्रॉपर्टी असेल आणि तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन 8-9 लाख असेल बरोबर, तर एलिजिबिलिटी जर असेल तर 20-21 लाखाच्या लोनचा प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणजे असं की लोक बोलतात की बाबा बिझनेसवाल्यांचा लोन होत नाही, फार अडचण असतात, क्युरीज असतात, डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट त्यांची फार असते, तर ते हेडॅक आहे एक डोक्याला. नाही तसं नाही आहे. मार्केटमध्ये अशी समजूत आहे की बिझनेसमधलं लोन मिळणं कठीण आहे. थोडंफार तथ्यही आहेत पण रिलायन्स होम फायनान्समध्ये बिझनेसमॅन किंवा सेल्फ एम्प्लॉईड लोकांचं लोन करणं ही आमची स्पेशालिटी. ओके. तर आम्ही ज्याला टेलर मेड लोन म्हणतो ते देतो. म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे, तुमच्या स्ट्रक्चरप्रमाणे आणि तुम्हाला लोन टेलर मेड किंवा तुमच्यासाठी खास बनवून देतो. आणि इन्कमवर जसे सॅलरी स्लिप्स असतात ओके किंवा बँक स्टेटमेंट्स असतात तसंच तुम्हालाही तुमचे बँक स्टेटमेंट्स जे बिझनेस करंट अकाउंट आणि ज्यात तुमचा प्रायमरी बिझनेस होतो आणि सेव्हिंग्स बँक अकाउंट या दोन्हीचे बँक स्टेटमेंट्स, 2 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स, बरोबर स्वतःचे आणि कंपनीचे, फायनान्शियल्स म्हणजे बेसिकली बॅलन्स शीट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सगळं आहे स्टेटमेंट. आणि जर तुम्ही दुसरे काही लोन्स घेतले असतील तर त्याचे रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड्स. दुसरं काही लोन नाही आहे माझं. मग एवढे डॉक्युमेंट्स सफिशियंट होते. डॉक्युमेंट्स एका बाजूला आहे. मुख्य आमची एक्सपर्टीज आहे की आम्ही तुमच्या वर्कशॉपमध्ये किंवा जिथून तुम्ही तुमचा बिझनेस चालवता तिथे येतो, तुमच्याबरोबर बसतो आणि तुमचा बिझनेस समजतो. कारण काय डॉक्युमेंट तुम्हाला एक चित्र दाखवतो पण खरं आम्हाला तुमचं बिझनेस समजतो भेटून आणि तुमचं वर्कशॉप व्हिजिट करून. तर आम्ही येऊ, तुमच्या बरोबर बसू, समजून घेऊ आणि त्याच्या बेसिसवर आपण लोन देऊ. तर तुम्ही काळजी नका करू. नाही तसं काय आहे, सगळं आहे ते लिगल आहे. सगळ्याच गोष्टी लिगल आहेत, सगळेजण लिगल आहोत, प्रॉब्लेम नाही. मला असं वाटतं की लोन असेल किंवा आता त्यांनी जो प्राइस सांगितली त्याचा मुद्दा असेल, त्या शंका तुमच्या फिटलेल्या आहेत. आता फक्त एवढाच विचार करा की आपलं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात येतंय. इतका घर नेपच्यून जे त्यांची टॅगलाईन आहे ती तुमची साकार होतीये. अगदी मी पुढे जाऊन असं म्हणेन की याचं नाव स्वराज्य आहे. त्यामुळे अगदी टिळकांच्या भाषेत सांगायचं तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सुद्धा तुम्ही आता स्वराज्य स्थापन झालं. नेपच्यून फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सोनल दोघांचंही आणि नेपच्यून परिवारांचं तुमचं स्वागत केलेलं आहेच. पण रिलायन्स होम फायनान्सतर्फे चिन्मय ढोबळे तुम्हाला एक खास भेट देणार आहेत जी तुम्हाला गृहप्रवेशासाठी अतिशय उपयोगी पडेल. आपण बघूयात ती काय. गृहप्रवेशाचा थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. यालाच तर म्हणतात हॅपी एंडिंग. पोंगुर्लेकर फॅमिलीला दिवसभर जरा पायपीट करावी लागली पण एकदा का त्यांच्या घराचं स्वप्न साकार झालं म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आणि हाच आनंद आणि हेच समाधान तर महत्वाचं आहे. तुम्ही स्वप्न पाहत